नाही म्हणजे कोर्टानं आदेश काढला ना हो की ज्याले बी पुढारी होणार असेल त्याला इंटरव्ह्यू देणार पडेल. म्हणजे हे रिकामी गर्दी होणार नाही ना आता. पण लय गर्दी होत होती ना हो. येऊ का हो साहेब? कशासाठी? अहो तुम्ही पुढारीची भरती करता म्हणे, इंटरव्ह्यू आहे म्हणे, तर मग त्याच्यासाठी आला मी. येऊ ना? हा हा. चालेल ना साहेब, मग ठेवतो मी. एक जण आलाय. ठीक चालेल. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. पहिली वित आले होते तुम्ही. शिपायाच्या इंटरव्ह्यूसाठी आलता मी. मग आता का बरं आले? अहो आता नेत्याची भरती काढली तुम्ही ना राजकारण्याची, तर आला मी इंटरव्ह्यू द्यायला. तुमचं नाव काय होतं? इथल्या जल्दी नाव बी भुली गेलं दादा तुम्ही. मग हा आता एखादा सांगतोय नाव, नेमन ध्यानात ठेवजा. बर. आपलं नाव आहे रॉकी आप्पा द ग्रेट. हा एकदा कोपऱ्यामध्ये संत भेट. बापरे. हा, असं नाव आहे. अरे हा बरोबर आहे, रॉकी आप्पा. हा. का हो रॉकी आप्पा? हा? आज तर काय रमानपान देताय तुम्ही मला? हा. अरे पहिले आलते तरीच ती खावका ठेव करत होते तुम्ही. अहो मागची मुलाखत शिपायाची होती. मग आता काय झालं? आता नेत्याची भरती आहे, म्हणजे राजकारणी माणसाची भरती आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, राजकारणामध्ये जर का याचं झालं तर कितल्या का खालच्या दर्जाचा माणूस असो ना, त्याला मानपान हात देणंच पडतो. आता तू येस पाय ना. आता म्हणजे मी खालचा माणूस आहे? नाही नाही, तुमचा विषय नाही आहे. या फील्डमध्ये जो बायकोचा हातचा 3दा मार खातो त्याला बी बाप म्हणणं पडतं टायमावर. काय सांगा तुम्हाला आता, बरोबर आहे की नाही दादा? तुम्हाला दादा म्हणताय हे ठीक आहे. हां. तुम्ही मग इज्जत करताय का मग इज्जत घेताय तुम्ही? आता तुम्ही नेत्याची भरती करताय ना, करताय का नाही? मग हां, मग नेत्याच्या भरतीसाठी, राजकारण्याच्या भरतीसाठी जे महत्वाचे प्रश्न आहे तुम्ही ते विचारा ना. तुम्ही रिकाम्या चौकशा का बरं करताय हो? तुम्ही अशा रिकाम्या हे करता का मग, आणि मग तुमच्या इन्सुलेट करायचा जीव होतो, दुसरं काही नाही. इंटरव्ह्यू सुरू करू का मग? करा बिंदास्त. तुम्हाला राजकारणात कशासाठी येणं आहे? पैसे खायसाठी. अहो मग राजकारणामध्ये लोक कशासाठी येतात दादा? पैसे खायसाठी. अरे नाही हो, अहो जनतेची सेवा करायला येतात लोक. म्हणजे का हो, तुम्ही जर का राजकारणामध्ये आले तर खरंच जनतेची सेवा करसान का? मग मी तर करीन. असं? मग वा वा वा, करसान सेवा. मग एक काम करा ना, आणि आमच्या एरियातल्या जिथल्या बी गटारी भरल्या आहे सगळ्याच्या सगळ्या गटारी डायरेक्ट काढी टाका. पुरी घाण गटारमधून काढी टाका. जर का तुम्हाला सेवाच करणी आहे तर मग राजकारणात कशाला येता? हां, हा घ्या फावडानं लागा कामाला. तसं नाही हो, रस्ते कितले खराब झाले, तुम्ही सुधारवणार आहे ना? रस्ते खराब नाही येते, ते रस्त्यावर नक्षीकाम करी ठेवलाय, खराब नाही ते. आपल्या गावातल्या लोकांले रस्ते कशी एकदम असे चिकने लागतात. हा, चिकना रस्ता पाहिजे लोकांना मारायला. अरे दादा, जर का रस्ता चिकने राहिले ना तर ते लाल बाला करेल, अशी प्याणवर हे करेल, पोरं राहत नाही का, छापरी म्हणता तुम्ही त्यांना. बरोबर. की तल्ल्या जोरात गाडी पायाडतात ते. हां, चिकनानं प्लेन रस्ता राहिला तर लोक गाडी जोरात पायाडतात, ॲक्सिडेंट होतील, लोक मरी जातील दादा. त्याच्याकरता या गड्ड्यांवाले रस्ते ठेवले मी ना, त्याला बुजूनही दिले त्या गड्ड्यांले, आणि चिकना रोड करला मी. शेवटी नेत्याला लोकांची चिंता असते की नाही? बरं, समाजकार्य केलंय की नाही तुम्ही? मग हो, आता आपला तो मागच्या गलीतला भैया नाही का, भैया 37 वर्ष वय झालं त्याचं, पण अजून बी त्याचं लग्न व्हायला नाही. पुरा हातबला ना, आताच वय झालाय तो पोरगा. हे आताचे चिल्ले बाल्ले पोरं काय करता, इंस्टाग्रामवर ते पोरगीच्या नावाची ID बनवता आणि त्या भैयाला मेसेज करता की हाय जानू, कसा आहे तू, तू आज खूप छान दिसत होता, तुझं आज माझ्याशी बोललाच नाही, गुड मॉर्निंग, जेवला का, असे मेसेज करतात ते भैयाले. मग भैया खुश व्हायचा तू की आपल्याशी इंस्टाग्रामवर पोरगी बोलून राहिली आहे. लगेच 2-4 दिवस झाले की हे पोरं म्हणता की माझा रिचार्ज संपलाय, मला 500 रुपये दे ना. लगेच तो भैया 500 रुपये टाकतो. म्हणता मला ड्रेस घ्यायचा आहे, दसरा आलाय, लगेच भैया 1000 रुपये टाकतो, 2000 रुपये टाकतो. असं किती होतं त्याला. तर असा किती जण एकदा भैयानं काय करलं, एका पोरगीचं नाव घेतलं एस टीमध्ये, त्याला घेई गेले जेलमध्ये. मला माहिती पडलं. कसं आहे साहेब, आपल्याला समाजकार्याची सवय आहे, आवड आहे आपल्याला समाजकार्याची. गेला पोलीस स्टेशनमध्ये आणि 16 आणलं भैयाला, कमिशन घिसन, पैसे घिसन समाजकार्य करता का हो आप्पा तुम्ही? अरे येतं काहीच नाही. गोल्या कचोरीच्या दुकानावर लागेल होता, त्याच्यामध्ये एक टॅलेंट आहे साहेब, चोरी करायचा. कचोरीच्या दुकानावर तो जायचा आणि कचोऱ्या चोऱ्याचा. आता मालकाला वाटलं पोटाला खाजाशील, तर मालक बी काही बोलला नाही. पण नंतर समजलं मालकाला की हा झाला आपल्या दुकानावरच्या कचोऱ्या चोरी सण बाहेर गावले जायचं निघतो. मग काय करणार आहे मालकाने दिलं त्याला आखलीचं. मग तो आला माझ्याकडे राहता, आप्पा आप्पा रॉकी आप्पा. म्हटलं काय रे, काय झालं? म्हणे मी चोरी करतो तर का काही लोकांच्या मुंड्या मोडतो का, मी का काही वाईट काम करतो का, मी का काही खून करतो का, हां
आपल्या देशामध्ये बा जो बलात्कार करतो तो सुटी जातो आणि चोरी करणारे लोक त्रास देतात बा. अला भाऊ तू काही चुकत नाही आहे, तू पोटासाठी करतो आणि पोटासाठी जे काम करतो ते काही गलत राहत नाही. आता समजवलं मी त्याला. मग त्याला मी एक सल्ला दिला, म्हटलं पाय बोल्या त्यामध्ये चोरी करायचा टॅलेंट आहे आणि मी त्याला ॲप्रिशिएट करतो, आपल्याला कदर आहे त्या गोष्टीची. तू एक काम करत जा बेटा, तू ना अमावस्येच्या रात्री चोरी करत जा, कारण की अमावस्याच्या रात्री किने साहेब गैरअंधार राहतं. त्याला पटला आपला सल्ला. मग त्यानं काय केलं, अमावस्याची रात्र सोडली आणि अमावस्याच्या दिवशी चोरी काही टाकली त्यानं. घे गेले त्याला पोलीस. मग आता त्याला पोलीस घे गेले, मला माहिती पडलं. मग कसं आता आपल्याला पुढारी होणं आहे तर अशा ठिकाणी कसं चान्स भेटला आपल्याला चमक्याचा, तर आपण सोडता नाही. समाजकार्याची सवय आळवी येते मला. गेला मग मी तडी. म्हटलं काय रे भाऊ, पोलिसांशी बोलला, वकील लावणं पडेल. मग मी लावला वकीलला फोन. वकील म्हणे 30,000 लागतील. वकीलने म्हटलं 30 नको घेऊ, 50 घे. म्हणे का बरं? म्हणे 20 मला बी लागतील ना. फुकट करलं तर कोणाला जाणीव राहत नाही कामाची. आणि असं बी आता समाजकार्यकारी जो पैसा मला भेटतो तो बी मी समाजासाठीच खर्च करतो ना. कसा? आता कसा म्हणजे मी ना बंगला बांधला घरच्यांसाठी. हो, गाडी घेतली मोठी AC ची गाडी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो नाना घेतलं बायकोसाठी, पोरांना चांगल्या शाळेमध्ये टाकलं. हा म्हणजे हा समाजाचा पैसा समाजासाठीच खर्च झाला ना. हो आप्पा, ते तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी केलं. आता घरच्यांसाठी करलं म्हणजे काय, घरचे बी तर समाजातच येतात ना. हा कमाय घरच्या समाजाचा हिस्सा नाही आहे. जाऊ द्या सोडा. अजून दुसरं काम काय करता तुम्ही? दुसरं आमच्या एरियामध्ये पंगत राहिली, नुसता पुढे पुढे करतो मी. नुसता पुढे पुढे करतो मी. म्हणजे एक खाल्ले वाक्यासाठी एक भांडव चालणार नाही ना. तुपाची वाडी घेईन ना, वरणाची वाडी घेईन ना, भाजीचा. पण पोरांले नुसता राबाडतो मी. नुसता कोल्हा रुबाब करतो त्यांच्यावर. त्या बाईच्या ताटामध्ये वरण दिसत नाही, वरणाचं घेणार रे. अरे त्या बाईच्या ताटामध्ये वांग्याची भाजी नाही, त्या भाजीचं घेणार रे. नुसता पोरांनी किती जाऊन सोडतो साहेब मी. आणि हे जे पोरं आहे ना यांच्यावर नुसता कोल्हा रुबाब करतो मी. स्वतः तर काही वरणाची वाडी हातात घेत नाही, तुपाची वाडी हातामध्ये घेत नाही मी, पण तरी बी नुसता रुबाब करतो मी पंक्तींमध्ये. हा ना. हा साहेब, आपल्या काय म्हणतात त्या वरण वाढणाऱ्या पोरं आहे ना, त्यांना आपण सूचना दी टाकायला राहते. त्यांना डायरेक्ट क्लिअर सांगायला राहतं आपण ना, की पाहिजे रे तुम्हाला जर वरण वाढणं असेल तर तोंडातून एक शब्द काढायचा नाही, बोलायचं नाही. माहिती आहे का बरं साहेब, हे पोरं विमल खाता, तोंडामध्ये एवढा मोठा बकमा भरलेला राहतो. पंगत वाढायच्या नांदामध्ये त्यांना थुक्याला टाईम भेटत नाही. अरे एवढा थूक जमा तोंडामध्ये, आणि त्याच्यामध्ये जर का वरण वाढता वाढता कोणाशी बोलले त्या तोंडातलं थूक त्या वरणामध्ये पडेल. आता वरणामध्ये जर का ते लाल लाल थूक पडलं तर पुरं पिवळं वरण लाल जरा धुईचे. लोकांना काय, लोक तर म्हणतील ना की यांच्याकडे हायरल्या पैसे नाही होते, तूर घ्यायला पैसे नव्हते, यांना मसूरच्या दायचं वरण खावाडलं बा. असं मी लग्नामध्ये असा अंगात आणतो की विचारूच नका तुम्ही, की माझ्याच घरचा कार आहे असं दाखवतो मी डायरेक्ट. आणि हा साहेब, गावामध्ये काही बी चांगलं काम झालं तर मी न करलं असा पुरा गावावर दिंडोरा भेटतो मी न करलं म्हणून झालं ते. आम्ही नसतं पाठपुरावा केला त्याचा, मी नसतं सांगला त्यांना की अर्ज पाठे करा. असा आपला स्वभाव आहे. आणि कुठे बी काही उद्घाटन राहिलं की तरी पुढे पुढे जातो मी फोटो काढायला. पण विचारत नाही मला, पण तरी बी असं दादा पुढाऱ्याचा स्वभावच आहे तो, की त्यांना ते तसं करणंच पडतं. असा सगळा जमतं आपल्याला. ग्रेट हो तुम्ही. आपलं नाव आहे रॉकी आप्पा द ग्रेट. एकदा कोपऱ्यामध्ये ही संत भेट. नाही हो रॉकी आप्पा. बरं मी काय म्हणतो, हा, अन्न वस्त्र निवारासाठी लोकांचं काही मदत करेल का? निवाऱ्याचा जो विषय ना तो गैर इमोशनल आहे माझ्यासाठी. तुम्हाला सांगतो, लहानपण माझ्या पुरं तरुणपण जे आहे ना पत्राच्या घरामध्ये गेली. मला माहिती आहे ना आता पावसाळ्यामध्ये तर घराच्या बाहेर कमी, पण मग घरामध्ये जास्त पाणी पडत जाय. रातभर नुसतं तांब्या गल्लाच घ्यायचं मी बाहेर पाणी फेकून. आता हे बिचारे मजूर सकाळी कमवतात तर संध्याकाळी खायला भेटतं. 10 रुपयाचं आणि 20 रुपये तेल घेऊन जातात ते, 5 रुपयाची आणि 10 रुपये साखर घे जातात ते. कुठून घर बांधतील दादा? सगळी ते परिस्थिती पाहिली मनाला घरा लागे गेलं ते. मला सगळ्यांची दया आली. मी काय करला असेल, गेला मस्तपैकी शहरामध्ये तर एक नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 550 घरकुल मंजूर करीत आणले मी ना. बापरे. पुऱ्या गरिबांचे सगळे आशीर्वाद येत आहे मला, सगळेच्या सगळे 550 घरकुल मंजूर करी आणले दादा मी ना. गैर भारी काम केलं आप्पा तुम्ही. 10,000 घेसन करली बाबा. आता समाजसेवा, इथली समाजसेवा करली तर आता माझा बंगला बांधाला, नाही तर कुठून बांधा माझा बी बंगला. मी बी पत्राच्याच घरामध्ये राहत होता दादा. का हो रॉकी आप्पा, अहो घरकुल तर सरकार देतं ना. घरकुल सरकार देतं, मान्य आहे मला. आपण ना असं दाखवायचं की घरकुल आपण आपल्या खिशातूनच दे राहिले, असं दाखवायचं लोकांना, तेव्हाच लोक व्हॅल्यू करतात आपली. बरं, एका चांगल्या नेत्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण कोणता पाहिजे? लोकांच्या शिव्या खाण्याचा. तुम्ही शिकेले का ते?
अहो साहेब PhD झाली आपली कशामध्ये? लोकांच्या शिव्या खाण्यामध्ये. तुम्हाला सांगतो दादा, राजकारणामध्ये जर का माणसाला टिक नाही ना, चालले डोळे असून पायाचं नाही, कान असून ऐकायचं नाही. कोणा गाय बी त्याला कानपाडी घ्यायचे, आपलं आपलं काम करत राहायचं. जाऊ द्या, मी काय म्हणतो, हा. साफसफायासाठी गटार बांधणार आहे का नाही तुम्ही? कॅन्सल केलं ते दादा. बांधणार होता मी गटारी, पण गटारी बांधायचं मी ना कॅन्सल करलं. का बरं आप्पा? पण नवी गटार बांधवा आणि त्या नव्या कोऱ्या गटारमध्ये लोक घाण टाकतील, म्हणजे नवी कोरी गटार खराब करणं आलंच ना ते. हां, मग कशाला बांधायची गटार? अहो इथलंच नाही, त्या बाया त्या गटारच्या कोपऱ्यावर लेकरांना हाग्याला बसाडता. हां, मग ते चांगली दिसेल का ते गटार? त्याच्यामुळे गटार बांधणं कॅन्सल कर. आणि दुसरा महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो, जर एखादा बिचारा पिठाळ फिटगीट वही गेला जास्त, त्याला दारू गैरी चढी गेली, हां, आणि तो जर का असं येता येता चालता फिरता जर का भुले भटके त्या गटारमध्ये पडी गेला, त्याचं डोकं फुटे, हातपाय तुटे, आपलंच नाव येईन ना. गटार कोणा बांधली, लोक कोणाला शिव्या देतील? आपल्यालाच देतील. आपले तर मान्य आहे की आपली PhD झाली शिव्या खाण्यामध्ये, पण मग तरी बी माणसाला काही वाटतं की नाही. तुमचं काम तर एकदम भारी आहे हो. पण मला सांगा, तुम्हाला कधी जोडपे पडले का? जोडपे जोडपे नाही नाही, आपल्याला काही असं जोडपे गिडपे काही पडले नाही देवाच्या कृपेने. आता लोक हा फक्त चपलांचा मार पडला आपल्याला. बोलायचं खोटं खरं बोलायची लाज काय? कसं काय आप्पा, कसं काय चपलेचं मार पडलंय? कोणत्या तोंडानं सांगू तुम्हाला दादा? आता ज्या तोंडानं खाता त्याच तोंडानं सांगा ना आप्पा. आता दुसऱ्या तोंडानं सांगला तर चांगलं नाही वाटणार ते. बरं आहे का मग? हा. काय दादा, आता मग थोडं तालुक्याच्या ठिकाणी वयक पायक आहे. बरोबर. मग बायांच्या पगाराचे कामं करतो, तर याच्यामध्ये लोकांना मारायला पाहिजे का? माले मारला माले. हा ते गोटी वेगळी आहे की मी बायांना पिक्चर बी पाहायला घे जाऊ. ते जाऊ द्या, सोड्या तो विषय. काय आता त्याची लांबणला आता. बरं मी काय म्हणतो, कवाचे बोलताय आपण, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचारा ना, विचारा. तुमचं लग्न व्हायलंय का? नाही ना. नाही बापा रे, काय चावत आहे का हो दादा? तुम्ही तर मला चांगले शिकेल निकेल दिसताय, मग तरी बी जमलं नाही तुमचं. कुठे काय शिकेलाय तुम्ही? मग बी PhD झाली आहे. PhD झाली का तुमची बी? कशामध्ये? कुठा करामध्ये. ओ बाप रे, खुळा पगारामध्ये. रॉकी आप्पा, हा हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी हा काय केलं पाहिजे हो? हा, म्हणजे घरोघरी जाऊन संडाशी बांधल्या पाहिजे ना. घरोघरी संडाशी करायचं नाही दादा. तुम्हाला जर का गाव हागणदारी मुक्त करणं आहे ना, त्याच्यावर एकच इलाज आहे. काय? लोकांचं खाणं पिणं बंद करा ना. त्यांचं खाणं पिणं बंद करा. ते खाणार नाही काय, इथं हाकतील कुठून मला सांगा ना तुम्ही. रॉकी आप्पा, सरकारी कामाचा अनुभव आहे का नाही मग तुम्हाला? सरकारी कामांचा आपल्याला सगळा अनुभव आहे दादा. कामं कसे काढायचे, नकली सह्या कशा करायच्या, टक्केवारी कशी ठरायची, कोणाला कितलं कमिशन द्यायचं. आणि इथलंच नाही, जे अर्ज फाटे करणारे लोक राहतात ना, त्यांना पैसे दिसन कसं मॅनेज करायचं, पत्रकार लोकांना जर का आपली बॉम्ब सापडली तर त्यांना कसं दाबायचं, हे सगळं जमतं आपल्याला दादा. आणि इथलंच नाही, सगळाचा सगळा सरकारी जो पैसा आहे तो खायसन, त्याला जिरायसन, त्याला पचायसन, लोकांमध्ये सावसूदपणे कसं फिरायचं हे आपल्याला चांगलं जमतं. आप्पा, हा लय भारी तुमचे विचार आहे. पण मी काय म्हणतो, हे तरुण आहे, त्या तरुणांसाठी काय करणार आहे तुम्ही? फ्री इंटरनेट, फ्री डेटा आणि फ्री दारू. हो आप्पा. अरे पहिलेच तर तरुण बेरोजगार आहे हो, आणि तुम्ही त्यात बी असं त्यांना नाम लावून देताय. पोरं बेरोजगार आहे म्हणजे ते त्यांच्या मनाला कुठेतरी असे खात असतील ना, की साला आपण बेरोजगार आहे, आपल्याकडे पैसे नाही राहता, आपल्याकडे चप्पल घ्यायला पैसे नाही, कपडे घ्यायला पैसे नाही, रिक्षामध्ये बसले तर रिक्षाचं भाडं भरायला पैसे नाही, पायदळ चालला जातो माणूस. म्हणजे ते पोरं बिचारे मनाले खाता, बेरोजगार राहता, आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की बा या पोरांना फ्री इंटरनेट द्यायचं नाही, फ्री दारू द्यायची नाही, असं कसं काय चालेल दादा? त्याच्यामध्ये घरच्या दोन न्यारे टोमणे मारता, म्हणजे त्यांना मनाला बी खायचं, घरच्यांचे टोमणे बी ऐकायचे, आणि सूदमध्ये बी राहायचं का? दादा कसं आहे आपला विचार, फ्री इंटरनेट, फ्री दारू कशासाठी देत आहे आपण? जो बेरोजगार पोरगा आहे तो जर का इंटरनेटमध्ये गुंतलेला राहिला, इंस्टाग्राम, फेसबुक, रील जर का पाहत राहिला, व्हिडिओ पाहत राहिला, तर त्याला बेरोजगारीचं भान राहीन का? नाही. जर का समजी घ्या तो दारू गिरू प्याला, तर त्याला कोणी बोलीन, म्हणेन, टोमणे मारीन, जाळं मोठं बोलीन, त्याला काही फरक पडेल का? नाही. म्हणून मी या बेरोजगार पोरांसाठी फ्री इंटरनेट आणि फ्री दारू करणार आहे. मला चिंता आहे जनतेची, पण लोक म्हणतात की नेतेले जनतेची काळजीच नसते. हे सगळं सोडा दादा, तुम्हाला तर मला समजी गेल की मला गैर नॉलेज आहे या राजकारणाच्या फील्डमध्ये. मला काहीतरी अवांतर प्रश्न विचारा ना, आपलं जनरल नॉलेज चेक करा तुम्ही, विचारा. बरं विचारतो. मला सांग,
मणिपूरमध्ये एकदा बी पैशाचा पूर आला नाही तरी त्याला मणिपूर का बरं म्हणता? ओ बापरे. मला सांग, उन्हामध्ये माणसाचा रंग काया होतो, बरोबर. मग वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिकेच्या लोकांचा रंग कसा होत असेल? हो साला. रात्री अंधार पडतो तरी बी लोक लाईट बंद करीसन का बरं झोपता? बरोबर आहे का नाही? हो दादा. आता मला सांगा, डॉक्टरने इलाज केला की आपण त्याला पैसे देतो, मग जेव्हा डॉक्टर स्वतः इलाज करत असेल तेव्हा स्वतःला पैसे देत असेल का? ओ मेरे बापरे. खाओ साहेब, तुम्ही तर गैर भारी प्रश्न विचारता हो. मी तर डायरेक्ट भयान गेला. नको नको, हे पहिले जे प्रश्न विचारले होते तेच चांगले होते. बरं मी काय म्हणतो साहेब, जाऊ द्या. तुम्ही मला जे प्रश्न विचारले त्याचे मी नाही इमानदारीने उत्तर दिले की नाही? दिले ना. हे तुम्हाला मी पटले असतील ना. मी आता नेता होऊ शकतो का? अरे तुझ्या कोणत्या कानामध्ये देऊ? का हो? अरे राजकारण पैसे खाण्यासाठी नसता, हा, तर जनतेची सेवा करायसाठी होता. बापा रे संतापला रे साहेब. अरे तुमच्यासारखे भ्रष्ट लोक जर राजकारणात आले ना तर चांगल्या लोकांचं नाव खराब होतं. निघ लवकर. हो दादा, पण मी काय म्हणतो अरे अरे तू निघ दादा, तू निघ आता. 16-17 रुपये घ्या ना, काम करते. हो दादा, मी काय म्हणतो